दादा सगळं एक नंबर झाले बघ आज. हा काजू एक नंबर झाले, पण गणपती बाप्पा असताना आपण लय टंगळ मंगळ केली आहे. आता दुकानात जाऊन काम करू, नाहीतर दादा फटकत दिन आपल्याला. हो तेवढे बी खरे. चला दादा येतो आम्ही. चला येऊ का? थांबा जरा खाऊन जावा. काय विसर्जन आहे त्यामुळे दुकानात गर्दी नसणार आहे आता. सूर्या, तू येवस्तर जीवात जीव नव्हता बघ. दिवासारखा फडफडत होता, जीवाला रुखरुख लागली होती. पण तुला बघितलं ना आता बरं वाटलं. आहे काय होणार होतं मला? काय गेल्या दिवसात लय काय काय घडलं ना, त्यामुळे तुला तसं वाटत असं. काय नाही झालेलं, काय होणार नाही. आई तुला सांगतो, विसर्जन असलं जोरात पार पडलं ना. हा नव सूर्या, तू ती मिरवणूक सोडून मध्येच कुठे गायब झाला तर? नाही अरे म्हणलं नाचायला माझ्या बरोबर येशील, कसा मामा भांजेचा असा कसा डान्स टचरंग आपण केलाच का नाही? अर्धा तास वाट बघत होतो तुझी, अर्धा तास. मामा तू वाट बघत नव्हता, तू तांडव करत होता. तांडव. अरे तू असला नाचलाय नक्की घाम आलाय का आंघोळ केली हेच कळत नव्हतं. तुला सांगतो आई आणि तात्या मामा असा नाचत होता ना माहितीये का बघा. झालंय विसर्जन झालंय ना, बाद झाला. चला कामाला लागूया आता. धने तू आता घरी जा बाई. हा नाहीतर नाना म्हणतील सूर्या बहिणीचं लग्न केलंयच कर, तिची पाठवणी करायचं विसरलास का काय? राजू लय भूक लागली, आज मस्तपैकी भाकऱ्या टाक. हा तुळजा पिठलं बनव, आज मस्तपैकी पिठलं भाकरी खाऊ आहे ना. दादा हे ताट असं का झालंय? हे कापूर लावला होता ना त्यात, त्यामुळे तो आरपार गेला. चला कामाला लागा. चल सूर्य बघू बघू हे काय आहे? हे काय झालं? अगं नाही अरे, काय हे बघ. म्हणाल. सूर्या तू काहीतरी दाडवतोयस बघ आमच्यापासनं. सांग भाऊ काय झालं? आता तुला सांगितलं होतं ना स्वतःच्या जीवाशी खेळू नकोस. खरं खरं सांग, तिकडे काय झालं? अगं डॅडीने हल्ला केला सूर्यावर. त्याच्या पाठीला थाळी होती म्हणून वाचला तो. काय जालिंदर राक्षस आहे तो, राक्षस. तो स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करणं माहिती होतं मला. पण सूर्य तो तुझ्यावर हल्ला करेल असं नव्हतं वाटलं मला. हे बघ सूर्य, हे समजा जाऊ दे आता, हे वाढूया नको आपण. हा विषयच नको ना आपल्याला. हे बघ तुझ्या जीवाला काय झालं ना. काय करू मम्मी? चालला त्याच्या मारे करायला असं सोडून देऊ? अरे आई देवाला सुद्धा जालिंदर जिंकलेलं नकोय, म्हणून एवढा वार होऊन सुद्धा मला काय झालेलं नाही. जो काही योगायोग वाटतो का तुला? हा तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या आशीर्वादामुळे मला काय होणार नाही. असल्या कित्येक हाल्यानं मी वाचीन, खात्री आहे मला. तुम्ही नका काळजी करू. सूर्या यांची काळजी चुकीची नाहीये रे. अगं वय कळतंय मला, पण काळजी करून काय होणार आहे का? गणपती बाप्पानं माझा जीव वाचवलाय, त्याचा कौल आपल्याच बाजूने. तो सगळं चांगलं करणार. हा नका काळजी करू, सगळं चांगलं होणार. तुम्ही चला कामाला लागा. अरे भूक लागली राव मला. चला चला चला. सूर्या आहे तुला काय झालं तर कशी जगून लेकरं मी? माझ्या उरलेल्या आयुष्यात तरी मला माझ्या लेकरांचं प्रेम लाभू दे. तुझ्यावर माया करायचं भाग्य लागू दे लेकरा मला. तुला काय झालं तर मी नाही जगू शकणार लेकरं आता. आई तुझ्या वाट्याचं सगळं मिळणार तुला आता, आणि त्या जालिंदरला त्याच्या पापाची शिक्षा. त्याला वाटत असेल
या हल्ल्याला घाबरून मागं हटू आपण. पण मी पण त्याला दाखवून देणार आहे की सूर्या काय चीज आहे ती. आई, उद्या शालनात्याच्या केसची पहिली तारीख आहे. नाही त्या जालिंदरचं तोंडचं पाणी पळवलं ना तर नावाचा सूर्या नाही मी. हा खाण्यात जरा केस चालू आहे ना त्यामुळं आत्याची काळजी वाटते. नाही तुम्ही आहेच बरोबर. चाल हा ठेवतो. ए काय काय करते तू? तू इथे हा बस इथे. म्हणजे अगं तुळजा हो हो काय काय चाललंय तुला? सूर्या गप्प बस. तिकडे बघ बरं तू. तुळजा एकतर काम करून थकलोय बरं का मी. काय चाललंय तुझं? तरी मला वाटलंच होतं हलगर्जीपणा थोडं तरी लागलं असणारच ते तुला. तू पण ना स्वतःची जरा पण काळजी घेत नाही. ती थाळी होती म्हणून बरं झालं. का असं करतोस मला खरंच कळत नाही यार सूर्या. आता डॉक्टर मॅडम घरी असल्यावर त्यांना काहीतरी काम दिलं पाहिजे ना. मस्करी सुस्तीये तुला. तुझं तुला आठवते का शिव तू माझ्यावर जो उपचार करते तो कितवा उपचार आहे? एवढी चांगली जर डॉक्टर इलाज करत असेल ना तर या जखमांचं काहीच वाटत नाही. सूर्या गप्प बस परत. काय खोटं बोललो मी? बरोबर तर बोललो. काय गप्प बस. सूर्या जालिंदर निंबाळकर बोलतो. बोला जालिंदरराव. हल्ली आमचा आवाज ऐकून तुम्हाला आनंद होत नाही वाटत? असं काय नाही जालिंदरराव, थोडस जरा कामात होतो. हे बघा शशिकांतराव, सध्या आमची वाईट वेळ चालू आहे. आज कोर्टामध्ये आमच्या केसची पहिली सुनावणी आहे. पण आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला जामीन मिळवून द्या. आजपर्यंत आम्ही कधीच कोणाकडे काय मागितलेलं नाही. आज पहिल्यांदा तुमच्याकडे मागतोय. जे काय आहे ते संपर्क वापरा. कोणाला मॅनेज करायचं ते करा, पण आम्हाला सोडवा. हे बघा, तुम्ही आमदार असाल तर आम्ही इथलं नामदार आहोत विसरू नका. आमच्या नावावर 5 गावाचं एकत्र मतदान झालं होतं तुम्हाला. आम्ही नेहमीच तुमचं भलं बघत आलोय. आता पाळी तुमची. पैसे चारा, फोन लावा, काय दाबायची ती बटणं दाबा, पण आम्हाला जामीन मिळवून द्या. जालिंदरराव, असं सारखं सारखं केलेल्या उपकाराची जाणीव करून द्यायची गरज नाही. आम्ही सांगितलं ना तुम्हाला एकदा, आम्ही समधी सेटिंग लावली आहे. तुमच्या सुटकेचे समदे प्रयत्न करतोय आम्ही. पण आता ठेवा, असं फोन केलेलं कोणी बघितलं तर स्वतःवर आम्हाला बी अडचणीत आणतात.